समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, 650 पानाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय। मग हा जो जी.आर. काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी.आर. आहे। हा जो जी.आर. काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे। माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय। बरोबर आहे का? हा जरांगे वोट सूट कुणावर टीका करतो? भुजबळ साहेबांवर टीका करतो। वोट सूट टीका कुणावर करतो? धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो की नाही करतो? या जरांगे विषयी बोलायचं म्हणलं चौथी नापास गडी। अजी शर्म से क्या शर्माना, शर्म तो शर्माने वालों की आती है, खुद ही शर्म इतनी बेशरम हो कि शर्म तुम्हें शर्माती है। हे का बोललो मी तुमच्या समोर? कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हा माणूस, मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा अपमान नाही, या 12, 13, 14 करोड जनतेचा हा अपमान आहे। आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं। ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं? तर हा जी.आर. काढला, जी.आर. अरे बाबांनो, गावगाड्यामधल्या आता इथं सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत। माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार, कासार, छप्परबंद, अरे ही माणसं कुठं आहेत? अरे ते कोण काळ कुठे? जरांगे चौथी नापास। अरे मी रोज बोलतोय बाबांनो, आपली माणसं टार्गेट केली जात आहेत, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे, आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे। आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे। लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही। प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं। प्रकाशराव सोळंकी आणि विजयसिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे मतदान दिलं नाही? दिले की नाही? तुम्ही मतदान यांना दिले की नाही? अरे मग बेकायदा मागणीला जरांगे पाटलाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार? आमचं पंचायत राज मधलं आरक्षण हे वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी, वस्ती, तांड्यावरून मोहल्ल्यामधून जातोय। तुम्ही या मत मागायला विधानसभेला, अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं। अरे हे ॲफिडेव्हिट काढून, हा जी.आर. काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही। अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल। अरे आमच्या
आमच्या 4 पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगलाय। त्या जातीमध्ये जन्माला आल्या